करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिला. बघा, ज्याप्रमाणे आपण कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे कलियुग का समर्थांनी पुन्हा पुन्हा सांगितलं? कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. ज्याप्रमाणे रामायणामध्ये बघा, रामायणातील शबरी कोण होती? तिने श्रीरामांना उष्टीबोरं का खायला दिली? याचं समर्थन उत्तमाचं भाग दिलेला आहे. आणि प्रत्यक्षपणे श्रीरामांनी दर्शन दिलं. रामायणामध्ये वनवासादरम्यान जेव्हा रावण माता सीतेचे हरण करून गेला होता, तेव्हा माता सीतेला शोधत असताना भगवान श्रीराम शबरीला भेटले होते. पण शबरीची संपूर्णपणे माहिती जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणं जरुरीच आहे की माता शबरी पूर्वजन्मी कोण होती आणि कोणाचा अवतार होती. पद्म पुराणातील शबरी तिच्या पूर्वजन्मामध्ये एक अप्सरा होती, जी देवराज इंद्राच्या दरबारामध्ये नृत्य करत असे. एकदा स्वर्गामध्ये इंद्राचा दरबार सुरू होता आणि सगळ्या नृत्यांगना नृत्य करीत होत्या. त्याचवेळी भगवान श्री विष्णूंचे दरबारामध्ये आगमन झाले. देवराज इंद्रांनी स्वतः भगवान विष्णूंचे स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने बसवले. नृत्य करणाऱ्या अप्सरांमधील एक अप्सरा भगवान विष्णूंच्या रूपावर मोहित झाली आणि भगवान विष्णूंना पाहत पाहत ती नृत्य करायचं विसरूनच जाते. यावर देवराज इंद्रांनी नाराज होऊन त्या अप्सरेला मृत्यू लोकांमध्ये जाण्याचा शाप दिला. पण त्या अप्सराने देवराज इंद्रांना विनंती केली की ती फक्त तिचे प्रभू हरी यांनाच पाहत होती. ती फक्त त्यांचे दर्शन करत होती आणि दर्शन करता करता ती इतकी हरवून गेली की तिला नृत्य करण्याचे भानच राहिले नाही. तेव्हा देवराज इंद्र तिला म्हणाले की त्रेतायुगाच्या 4थ्या चरणामध्ये भगवान श्रीहरी विष्णू त्यांचा अवतार घेतील, तेव्हा त्यांच्या त्या अवताराचे दर्शन घेऊनच तू तुझ्या शापातून मुक्त होशील. असं म्हणतात की देवराज इंद्राच्या त्या शापामुळे त्या अप्सराचा जन्म एका राणीच्या रूपामध्ये झाला, जिचे नाव परमहंसी होते. ती राजा ऋतुध्वजची पत्नी बनली. एकदा राजा आणि राणी कुंभमेळ्यामध्ये गेले. कुंभमेळ्यामध्ये राणी परमहंसीने तिच्यासाठी बनवलेल्या घाटावर स्नान केल्यानंतर जवळच ऋषीमुनींना यज्ञ हवन करताना पाहिले. तिने राजाला ऋषीमुनींच्या बरोबर बसून हवन करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राजा म्हणाला की आपण सामान्य जनता नाही तर राजा आहे, आपल्यासुद्धा मर्यादा आहेत आणि आपण असं सामान्य जनतेमध्ये बसू शकत नाही. हे ऐकून राणी परमहंसीला खूप दुःख झाले आणि त्या रात्री त्रिवेणी घाटावर जाऊन रडू लागली. तिने भगवान विष्णूंना प्रार्थना केली की पुढच्या जन्मामध्ये तिला ना सुंदर बनवावं ना राणी बनवावं. आणि एवढेच बोलून तिने गंगा मातेला प्रार्थना केली की गंगा मातेने तिला तिच्या संपूर्ण तिच्यामध्ये स्थान द्यावे. तिने गंगेमध्ये समाधी घेतली. त्यानंतर राणी परमहंसीचा जन्म एका भील जातीमध्ये काबिलाच्या प्रमुखांच्या घरी झाला आणि तिच्या आईचे नाव इंदुमती आणि वडिलांचे नाव अज होते. शबरी लहानपणापासूनच बुद्धिमान,
तेजस्वी होती. तिला पशुपक्ष्यांची भाषा समजत होती आणि पक्ष्यांप्रती तिच्या मनामध्ये दयाभाव होता. जेव्हा शबरी हळूहळू मोठी होऊ लागली तेव्हा तिचे वडील आणि आई यांनी तिच्या विवाहाची तयारी केली आणि तिच्या विवाहासाठी खूप सगळ्या पशुपक्ष्यांना एकत्र केले. जेव्हा शबरीने तिच्या आईला विचारले की एवढ्या सगळ्या पशुपक्ष्यांना का एकत्र केले आहे, तेव्हा तिच्या आईने सांगितले की तुझ्या विवाहाच्या दिवशी याच पशुपक्ष्यांपासून भोजन बनवले जाईल. हे ऐकून शबरीला खूप दुःख झाले. तिने विचार केला की फक्त माझ्या विवाहासाठी एवढ्या सगळ्या पशुपक्ष्यांना मारले जाईल, मग मी विवाह करणारच नाही. आणि विवाहाच्या 1 दिवस आधीच शबरीने सगळ्या पशुपक्ष्यांना मुक्त केले आणि भीती वाटल्यामुळे घरातून पळून गेली. पळून जाऊन शबरी ऋषी मुखपर्वत यांच्याजवळ गेली. तिने 10,000 ऋषींचा आश्रम पाहिला. शबरी भील जातीची होती, त्यामुळे ती ऋषींपासून लपून राहून त्यांची सेवा करत असे. त्यांच्या आश्रमामध्ये साफसफाई करू लागली आणि यज्ञासाठी लागणारी लाकडंसुद्धा गोळा करू लागली. पण आश्रमातील ऋषी आश्चर्यचकित होते की त्यांची सगळी कामे कोण करत आहे. आणि एक दिवस ऋषींनी शबरीला पकडले आणि जेव्हा ऋषींना समजले की ही शबरी भील जातीची आहे तेव्हा त्यांनी शबरीला आश्रमातून हाकलून दिले. तेव्हा मातंग ऋषींनी शबरीला मुलगी मानून तिला त्यांच्या झोपडीत राहण्याची परवानगी दिली. जेव्हा मातंग ऋषी त्यांचा देह त्याग करत होते आणि त्यांनी शबरीला बोलावले आणि म्हटले की मी आता माझा देह त्याग करणार आहे, पण तू आता भगवान श्रीरामांचे भजन कर. तेव्हा शबरीने मातंग ऋषींना विचारले, हे श्रीराम कोण आहेत, ते मला कसे भेटतील. तेव्हा मातंग ऋषी म्हणाले, श्रीराम स्वतः तुझ्या झोपडीमध्ये येतील आणि तुझा उद्धार करतील. त्यानंतर शबरी रोज भगवान श्रीरामांची वाट पाहत असे. रस्त्यामध्ये त्यांच्यासाठी फुले टाकून ठेवत असे आणि भगवान श्रीरामांसाठी बोरं तोडून आणत असे. जेव्हा एक दिवस शबरी भगवान श्रीरामांसाठी चाखून गोड बोरं गोळा करत होती तेव्हा भगवान श्रीराम तिच्या झोपडीमध्ये आले आणि शबरीने त्यांना पाहताच भगवान श्रीरामांना ओळखले आणि त्यांचा आदर सत्कार करून त्यांना प्रेमाने चाखून उष्टी केलेली गोड बोरं खाऊ घातली. शबरीच्या या निर्मळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीरामांनी तिला त्यांचे दर्शन दिले आणि मोक्ष देऊन तिला शापापासून मुक्त केले. हीच होती माता शबरी आणि तिच्या अवताराची संपूर्णपणे माहिती. स्वर्गातील एक अप्सरा जी देवराज इंद्राच्या शापामुळे शबरी होऊन तिला आयुष्य घालवावे लागले आणि कशा प्रकारे भगवान विष्णूचा अवतार म्हणजे श्रीरामांनी त्यांच्याच हाताने शबरीचा उद्धार झाला. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षपणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आपल्याला सुद्धा त्याच प्रकारे भक्तिमार्ग मिळालेला आहे. आपल्याला सुद्धा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग आपण का असे वागत आहोत. प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजने रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पणिया लुटी, आनंदाची करावी. मग ईश्वराला काय अर्पण करावं, ईश्वरासाठी काय करता येईल, हेच नक्की आपल्यासाठी काय आहे तर महत्त्वाचं आहे. देवाला काही लागत नाही आहे. समर्थ म्हणाले, देव काहीच मागत नाही आहे. सर्व काही हे आपल्यासाठीच आहे. बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे देणाऱ्याचे हात 1000 आहेत, पण घेणाऱ्याची जर झोळीच फाटकी असेल ते शेवटी माती मोल आहे ना. म्हणून काय करा ते आत्ता करा. प्रत्यक्षपणे या कलियुगामध्ये कसं जगायचं आहे, कसा विश्वास असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. म्हणजे विचार करा, प्रत्यक्ष आपल्याला ही माहितीसुद्धा आवश्यक आहे आणि माहिती असणं
गरजेचंच आहे. कारण कुठलीही माहिती आपल्याला, आपण प्रत्येकाला कमी लेखतो, पण त्याच लेखातून नक्कीच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, अखंड श्रीसेवा, दास्य भक्ती प्राप्त हो. घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. जय जय रघुवीर समर्थ.